नमस्कार. राज्यातील वातावरणात हळूहळू बदल होत आहे. राज्यातील बहुतांश भागात पाऊस हजेरी लावत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. काही भागात मुसळधार पाऊस झाल्यामुळे नदी नाले दुतडी भरून वाहत आहेत, तसेच धरणाच्या पाणी साठ्यात देखील वाढ होत आहे. दरम्यान आजही राज्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. दरम्यान पुढील 2 ते 3 तास रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे आहेत, कारण पुढील 2 ते 3 तासात या दोन्ही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. गोव्यासह कर्नाटक, केरळमध्येही जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे पुढील 2 ते 3 तास या दोन्ही जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे आहेत. तसेच गोव्यात देखील मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. त्याचबरोबर कर्नाटक आणि उत्तर केरळ किनारपट्टीवर पुढील 3 ते 4 तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी नदी नाले दुतडी भरून वाहत आहेत, तर काही ठिकाणी धरणांच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे, कारण शेतकरी पावसाची वाट पाहत होते. अनेक भागात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली होती. पावसाअभावी शेतकऱ्यांची कामं देखील रखडली होती. अखेर पावसाचं आगमन झाल्यानं शेती कामांना वेग आला आहे. अखेर आता खरीपाच्या पेरणीला तयारीला शेतकरी लागले आहेत. मात्र पेरणीयोग्य पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरणी करू नये असा सल्ला कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे. राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आज विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. तर धाराशिव, लातूर, बुलढाणा, पुणे, नगर, सोलापूर, अकोला, अमरावती, वाशिम, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा या जिल्ह्यामध्ये हवामान विभागानं वादळी पावसाचा येलो अलर्ट दिला आहे.